नमस्कार. कथाकथन 29. कथाकथन 29. कथेचं नाव आहे सकारात्मक जीवन जगा. सकारात्मक जीवन जगा. एका शेतकऱ्याचा बैल विहिरीत पडलेला असतो. शेतकरी विचार करतो की ह्या बैलाला ह्या विहिरीतच पुरून टाकावं. कारण तो बैल आता उपयोगाचा नव्हता. तो म्हातारा झालेला होता. वरती काढून उपयोग काय? त्याच्यापेक्षा आपण विहिरीत माती टाकून त्याला पुरून टाकूया असा त्यानं विचार केला आणि गावातील सर्व लोकांना एकत्र केलं आणि तो त्या विहिरीत माती टाकू लागले सर्वजण. बैल विहिरीत पडल्यानंतर अगोदरच मोठमोठ्यानं तो ओरडतच होता. आणखी ती माती टाकल्यामुळं अधिक घाबरला आणि जास्त मोठ्याने ओरडू लागला. त्याच्या लक्षात आलं की आपल्या अंगावर माती टाकत आहे. पण त्यानं काय केलं पहा, आपलं अंग हलवून, आपली कातडी हलवून जे अंगावर वरून लोक माती टाकत होते तो बाजूला करत होता आणि पाय वर करत होता. जसं ती माती लोक टाकत आहे तसं तो काय करायचा अंगावरची माती अंग हलवून, त्वचा हलवून बाजूला करायचा आणि पाय आपले वरती घ्यायचा, वरच्या थरावर घ्यायचा. असे थर वाढत होते मातीचे, तसा तो आपले पाय वरती घेत होता. पूर्ण जी विहीर आहे ती मुजली, पूर्ण भरली मातीनं आणि तो बैल स्वतःचा जीव वाचवण्यासाठी वाटेल त्या दिशेने पळू लागला आणि स्वतःचा जीव वाचवला. ही गोष्ट तुम्हाला तुमच्या जीवनाविषयीचा दृष्टिकोन बदलून टाकेल. ही गोष्ट तुमच्या जीवनाविषयीचा दृष्टिकोन बदलून टाकेल. तुमच्याही आयुष्यात लोक तुमच्यावर माती फेकतील, घाण टाकतील, निंदा करतील, पुन्हा तुमच्या जीवनात अडथळे आणतील, मत्सर करतील, सतत तुमच्यावर टीका करतील. परंतु निराशेच्या विहिरीत पडून राहू नका. निराशेच्या विहिरीत पडून राहू नका. ती घाण, ती माती, केलेली टीका, निंदा, मत्सर बाजूला करा आणि त्याची हिरी करून पुढे चला आणि जीवनात निश्चित 100% तुम्ही यशस्वी व्हाल. थोडक्यात काय, जीवन जगत असताना सकारात्मक जीवन जगा, सकारात्मक विचार करा, नकारात्मक विचार करू नका. लक्षात ठेवा. धन्यवाद.